काही दिवसांपूर्वी मराठीमधले 2 चित्रपट आपल्या भेटीस आले होते। बिग बॉस मराठीचा विनर सूरज चव्हाण यांचा झापूक झुपूक आणि महेश मांजरेकर रेणुका शहाणे यांचा देव माणूस हे 2 चित्रपट 25 एप्रिलला प्रदर्शित झालेले। या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद बघायला मिळालेला आणि त्यांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सुद्धा आपल्या समोर आले। तर आता देव माणूस आणि झापूक झुपूक या दोन्ही चित्रपटांपैकी चांगली कमाई कोणी केली, म्हणजे या दोन्ही चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच करून घ्या, कारण असे भन्नाट आणि चरचरीत व्हिडिओज तुमच्या भावाच्या चॅनलवर बघायला मिळणार आहे। चला तर मग बिना लांबड लावता लगेच व्हिडिओला सुरू करूया। अरे कोण आहे हा? अरे कुठून आणलं याला? कुठल्या तोंडाने हा हिरो वाटतो? ऍक्टिंगचा तरी येतो का? झापूक झुपूक हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला। गेल्या वर्षी 6 ऑक्टोबरला बिग बॉस मराठी या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात केदार शिंदेनी झापूक झुपूक या चित्रपटाची घोषणा केली। सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असून याचं नाव झापूक झुपूक असणार असं केदार शिंदे यांनी बिग बॉसच्या फायनल मध्ये जाहीर केलेलं। या चित्रपटात सूरजच्या व्यतिरिक्त जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, पुष्करा चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी तगडी कलाकार मंडळी झळकले आहेत। या चित्रपटाचा टीजर जेव्हा आलेला तेव्हा भरपूर लोकांनी त्याला ट्रोल केलेलं की सूरज चव्हाणला तिकीट घेऊन कोण बघायला जाणार थिएटर मध्ये, अशी चर्चा रंगलेली। पण या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शननं सगळ्यांची बोलती बंद केली, कारण या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतामध्ये 24 लाखांची कमाई केली, तर वर्ल्ड वाईड 27 लाखांचं कलेक्शन केलेलं आहे। तसेच दुसऱ्या दिवशी देखील झापूक झुपूक सिनेमाचा फीवर आपल्याला दिसून आला। चित्रपटाने 24 लाखांचा गल्ला जमवलाय दुसऱ्या दिवशी। त्यामुळे या 2 दिवसात सूरज चव्हाणच्या झापूक झुपूकनं 48 लाखांचं कलेक्शन केलंय। 5 जूनच्या रात्री कुठे होता तू? पण त्याच्याच अपोजिट तेजस प्रभास, विजय देऊस्कर यांनी डायरेक्ट केलेला देव माणूस चित्रपट सुद्धा प्रदर्शित झालाय। देव माणूस हा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झालेल्या वध या हिंदी चित्रपटावर आधारित आहे। या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे यांच्या व्यतिरिक्त सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके आणि अभिजित खांडकेकर आपल्याला महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या। या चित्रपटाचा पटकथा आणि संवाद लेखन हे अभिनेत्री नेहा शितोळे यांनी केले। देव माणूस चित्रपटाने पहिल्या दिवशी 14 लाखांची कमाई केली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या कमाईमध्ये किंचितशी वाढ झालेली आपल्याला बघायला मिळाली। या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 19 लाखांचं कलेक्शन केलं। त्यामुळे 2 दिवसात देव माणूस या चित्रपटाने 33 लाखांचा गल्ला जमवल्याची माहिती आपल्याला मिळते। याचाच अर्थ काय, सूरज चव्हाणचा झापूक झुपूक हा सिनेमा महेश मांजरेकर यांच्या देव माणूस चित्रपटावर भारी पडताना दिसतोय। एका साईडला त्याची ट्रोलिंग होत होती की हा चित्रपट पैसे देऊन कोण बघायला जाणार, कारण सूरज चव्हाण हा मोठा स्टार नाहीये। तर दुसरीकडे देव माणूस सारख्या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर, सुबोध भावे, रेणुका शहाणे यांसारखी तगडी स्टारकास्ट आपल्याला बघायला मिळाली। त्यामुळे सगळ्यांचा अंदाज होता की देव माणूस या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळणार। पण प्रेक्षकांची पहिली पसंती तर आपल्या सूरज चव्हाणलाच गेली। त्यामुळे बऱ्यापैकी प्रेक्षक वर्ग सूरज चव्हाण याच्या झापूक झुपूक मूवीला पसंती देताना आपल्याला दिसून येते। तुम्ही या दोन्हीपैकी कोणत्या चित्रपटाला पसंती दिली आहे हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा। मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।